हॅलो. आज आपण S2चं फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्होल्युशन स्टार्ट करतो आहे. S2 आणि S1चं प्रिपरेशन सुरुवातीपासूनच करताना लर्निंग आणि रीडिंगवरती जोर द्यायचा आहे. तुम्हाला मेमरी मॅप्स बनवायचे आहेत. ते कसे बनवायचे हे मी पुन्हा आपण जेव्हा व्हिडिओ कॉल करू तेव्हा एक्सप्लेन करून सांगेन की कसे बनवायचे आहेत. ठीक आहे. मेमरी मॅप बनवल्यामुळे होईल काय, लक्षात ठेवणं सोपं जाईल. जे काही कन्सेप्ट्स आहेत ते लक्षात ठेवणं सोपं जातं आणि ते आपण ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये बनवलेले असल्यामुळं आपल्याला व्हिज्युअलाइज होतं, म्हणजे पटकन ग्रास्प करतो ब्रेन आपला. मग त्याला तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता, अजून जरा डेकोरेटिव्ह करू शकता. आणि हे प्रत्येक लेसनसाठी करायचं आहे, प्रत्येक लेसनसाठी S1 आणि S2च्या. ओके. S1 आणि S2चा सगळा पेपर हा ॲक्टिव्हिटी बेस्ड असतो, म्हणजे अबोव 50% पेपर हा ॲक्टिव्हिटी बेस्ड असतो. यामध्ये घोकमपट्टी कमी, म्हणजे पाठांतर कमी आणि लक्षात ठेवणं, आकलनशक्ती जास्त पाहिजे. ओके. तर आपण आता लेसन स्टार्ट करतो. बघा, हेरिडिटी अँड इव्होल्युशन या लेसनमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. हेरिडिटीचा अर्थ अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय, आता आपण हे अगदी 5वीपासून शिकतो. आईवडिलांकडून मुलांकडं जे काही कॅरेक्टर्स जातात किंवा जे काही गुणसूत्र जातात त्याला आपण अनुवंशिकता म्हणजेच हेरिडिटी असं म्हणतो. बरोबर. मग ही हेरिडिटी कशी होते, यामध्ये 4-5 महत्त्वाच्या स्टेप्स असतात आणि त्या स्टेप्स कोणत्या आहेत हे यामध्ये सांगितलं, एक्सप्लेन केलेलं आहे. आणि दुसरं आहे ते इव्होल्युशन, माणसाची उत्पत्ती कशी झाली. आधी आपण माहिती आहे वानरांपासनं माणसाची उत्पत्ती झाली, किंवा पहिला सजीव पृथ्वीवरती पहिला सजीव कधी निर्माण झाला आणि त्या पहिल्या सजीवांपासून आत्तापर्यंतचं इव्होल्युशन, उत्क्रांती कशी होत गेली, हे सगळं इव्होल्युशनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता पहिला पार्ट, या लेसनचे 2 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट आहे हेरिडिटी आणि दुसरा पार्ट आहे इव्होल्युशन. हेरिडिटीमध्ये आता आपण हेरिडिटी स्टार्ट करतो आहे. हेरिडिटीचा अर्थ काय आहे, तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्या नोट्सच्या माध्यमातून मी शिकवते आहे. ओके. पुस्तक तुम्ही जर बघायला गेला तर पुस्तक तुम्हाला हार्ड जाईल समजायला, सगळं डोक्यावरून निघून जाईल. आणि त्यात प्रत्यक्ष आपण आता एकमेकांच्या समोर नाही आहोत, थोडंसं इंटरॅक्शनला प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळं मी नोट्स काढलेले आहेत जे इझी जातील ग्रास्प करायला. ओके. फक्त तुम्हाला डायग्रामसाठी पुस्तकं रेफर करायचं आहे, अदरवाईज पुस्तक सध्या रेफर नाही केलं तरी चालेल. बघा, लक्ष द्या. हेरिडिटीची डेफिनेशन दिलेली आहे सुरुवातीला. हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अदर व्हाया जीन्स. ठीक आहे. जीन्स म्हणजे गुणसूत्र, जे आपल्या आईवडिलांकडनं आपल्यापर्यंत आलेली असतात. प्रत्येक सजीवांच्या प्रत्येक पेशी जी असते, प्रत्येक सेल जो असतो, त्या सेलमध्ये DNA असतो आणि ह्या DNAच्या कुठल्याही एका छोट्याशा सेगमेंटला जीन असं म्हटलं जातं. हा प्रत्येक जीन एक कॅरेक्टर कॅरी करत असतो, म्हणजे त्या DNAचे पार्ट्स केले आपण तर त्या प्रत्येक पार्टला एक कॅरेक्टर संलग्न असतं. कॅरेक्टर म्हणजे काय, तर मग आपला बॉडीचा कलर असेल, केसांचा कलर असेल, डोळ्यांचा कलर असेल, हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत हे प्रत्येक कॅरेक्टर त्या जीनशी रिलेटेड असतं. म्हणजे कुठला जीन आहे, आईवडिलांचा कुठला जीन आलेला आहे त्याप्रमाणे आपलं कॅरेक्टर ठरत असतं. ठीक आहे. डेफिनेशनमध्ये काय दिले, हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स. ट्रान्सफर म्हणजे पुढे येणं, आईवडिलांपासून पुढे येणं. काय पुढे येणं, कॅरेक्टर्स पुढे येणं. एक मिनिट. आईवडिलांपासून मुलांकडे कॅरेक्टर्स येणं, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशन म्हणजे पिढी, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला कॅरेक्टर्स येणं. कशा थ्रू येणं, जीन्समधून येणं. याला आपण हेरिडिटी असं म्हणतो, अनुवंशिकता असं म्हणतो. मग याचा वापर कुठे कुठे केला जातो. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर, कुठं कुठं वापर केला जातो हेरिडिटीचा. डायग्नॉसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. हेरिडिटरी डिसऑर्डर्सचा अर्थ अनुवंशिक आजार. ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, किंवा असे बरेचसे आजार असतात जे आईवडिलांना झालेले असतात आणि त्यामुळे मुलांना होऊ शकतात. ठीक आहे. चष्मा असेल, साधा चष्मा लागण्याची जरी गोष्ट घेतली तरी आईवडिलांना मुलांच्या जन्माच्या वेळेला जर आईवडिलांना चष्मा असेल तर तो पुढं मुलांना येऊ शकतो.
हे जे आहे त्याला हेरिडिटी डिसिजेस असं म्हटलं जातं किंवा एड्स आहे. असे जे कॅरेक्टर्स आहेत जे आईवडिलांपासून मुलांमध्ये येतात त्यांना हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजेच आजार किंवा काही अनवॉन्टेड डिसिजेस. मग आता समजा एक मूल आहे, त्या मुलाला एखादा आजार झालेला आहे, समजा ब्लड प्रेशर झालेलं आहे आणि त्या ब्लड प्रेशरचं निदान करायचं आहे, डायग्नॉसिस करायचं म्हणजे निदान करायचं. तर हे निदान करण्यासाठी सुरुवातीला त्याच्या आईवडिलांची हिस्ट्री बघितली जाते की त्याच्या आईवडिलांपैकी कुणाला किंवा आजी आजोबांपैकी कुणाला हे ब्लड प्रेशर होतं का, असेल तर कुठल्या लेवलचं होतं. म्हणजे डॉक्टरांना हे सोपं जातं पुढं विचार करायला की या व्यक्तीला जी त्यांच्यासमोर आता पेशंट म्हणून उभी आहे त्याला कुठल्या प्रकारे ट्रीट करावं किंवा त्याचं ब्लड प्रेशर हे कुठल्या लेवलपर्यंत जाईल हे कशावरनं त्यांना समजतं की आईवडिलांपासून किंवा आईवडिलांना किंवा आजी आजोबांना ज्यांना ब्लड प्रेशर होतं आणि त्यांच्यामुळे या समोरच्या पेशंटला आलेलं आहे त्यांची ब्लड प्रेशरची लेवल किती होती. कारण त्यांच्यापासून आलेलं आहे ना, हेरिडिटरी डिसऑर्डर आहे. म्हणून निदान करताना किंवा ट्रीटमेंट करताना डॉक्टरांना ह्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे इथं हेरिडिटरी डिसऑर्डर्सची ट्रीटमेंट करताना किंवा त्याचं निदान डायग्नॉसिस करताना हेरिडिटीचा यूज केला जातो. अजून कुठे यूज केलं जातं हेरिडिटी? प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. हायब्रिडचा अर्थ संकरित. 2 प्लांट्स असतील, दोन्ही प्लांट्समध्ये वेगळे वेगळे चांगले कॅरेक्टर्स आहेत आणि ते दोन्ही कॅरेक्टर्स आपल्याला एकाच प्लांटमध्ये आणायचे आहेत. तर आपण जे कॅरेक्टर्स दोन्ही प्लांटमध्ये वेगळे वेगळे आहेत त्याचे जीन्स काढले जातात आणि ते एकत्र करून नवीन प्लांट बनवलं जातं ज्याच्यामध्ये दोन्हीसुद्धा कॅरेक्टर्स एकाच प्लांटमध्ये दिसतात. अशा प्रकारची जी टेक्निक असते ह्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणतात. या टेक्नॉलॉजीमध्ये ह्यालाच हायब्रिड हे जे क्रिएशन होतं म्हणजे नवीन झाड जे तयार होतं ते हायब्रिड व्हरायटी असते. असंच ॲनिमलच्या बाबतीतसुद्धा आहे. असे बरेचसे हायब्रिड ॲनिमल्स, हायब्रिड प्लांट्स तयार केले जातात, बियाणं तयार केली जातात. हायब्रिड बियाणं वेगवेगळ्या जातींची बियाणं एकत्र करून त्यांच्यातले चांगले कॅरेक्टर्सचे जे जीन्स आहेत त्यांना एकत्र करून एक नवीन बियाणं तयार केलं जातं. हे बायोटेक्नॉलॉजीच्या टेक्निकनं केलं जातं. आणि जे नवीन बियाणं तयार केलं जातं किंवा जे नवीन प्लांट्स ॲनिमल्स जे तयार केले जातात त्यांना हायब्रिड व्हरायटीज असं म्हटलं जातं. मग या प्रोडक्शनमध्ये सुद्धा हेरिडिटीचा यूज केला जातो. तिसरं आहे इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज्ड. मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्या इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये यूज होतात तिथंसुद्धा हेरिडिटीचा यूज करतात. मग कोणाची हेरिडिटी बघितली जाते तर मायक्रोब्सची हेरिडिटी बघितली जाते. ते मायक्रोब ज्यांच्यापासून तयार झालेले आहेत त्यांचे जीन्स कसे होते आणि मग हे जे नवीन मायक्रोब्स आहेत यांचा आपण कुठल्या इंडस्ट्रियल प्रोसेससाठी यूज करू शकतो जेणेकरून फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. अशा 3 ठिकाणी अजून बऱ्याच ठिकाणी हेरिडिटीचा यूज करतात पण हे 3 मेन पॉईंट्स आहेत जे तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता हे हेरिडिटी होण्यासाठी काही स्टेप्स आहेत. पहिली आहे ट्रान्स्क्रिप्शन, दुसरी आहे ट्रान्सलेशन आणि तिसरी आहे ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. अशा 3 स्टेप्स आहेत. ह्या 3 स्टेप्स तुम्हाला डीपमध्ये अजिबात जायचं नाही आहे. फक्त डेफिनेशन समजून घ्यायचे आहेत आणि डायग्रॅम समजून घ्यायचे आहेत. बाकीचं ह्याच्यामध्ये डीप काहीही नाही आहे. एक्झाममध्ये फक्त डेफिनेशन विचारतात किंवा त्याच्याशी रिलेटेड डायग्रॅम असते ती डायग्रॅम देतात आणि तिथं ब्लँक सोडतात लेबलिंग करायला किंवा त्या डायग्रॅमवरती मग क्वेश्चन्स विचारतात. अशा प्रकारचं आहे. बाकी फार डीपमध्ये जायचं नाही आहे. आता ट्रान्स्क्रिप्शन ही पहिली स्टेप असते पण ट्रान्स्क्रिप्शन समजण्याच्या आधी सेंट्रल डोग्मा म्हणजे काय हे समजलं पाहिजे. डेफिनेशन बघा. Information about protein synthesis is stored in DNA and synthesis of appropriate proteins as per requirements is necessary for the body. बघा, आपल्या शरीरामध्ये जे सेल्स आहेत हे सगळे सेल्स प्रोटीन्सने बनलेले आहेत. मसल्स, सेल्स जे काही आहे ते सगळं प्रोटीनने बनलेलं आहे. मग जेव्हा एखाद्या प्रोटीनची कमतरता शरीराला जाणवते त्यावेळेला ते प्रोटीन तयार करण्याची ऑर्डर दिली गेली पाहिजे. मग ही ऑर्डर कोण देतं आणि कुणाला देतं? ठीक आहे. प्रोटीन तयार करण्याचं काम कोणाचं आहे? RNAचं आहे. हे आपण 9वीला पण बघितलं आहे. RNAचे 3 टाईप्स होते, mRNA, tRNA आणि rRNA. त्यातला जो rRNA आहे तो प्रोटीन तयार करतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एवढं तरी माहिती आहे की आता प्रोटीन तयार करणार आहे कोण? rRNA किंवा RNA तयार करणार आहे. मग कोणतं प्रोटीन तयार करायचं हे त्याला माहिती नाही आहे ना. RNAला हे माहिती नाही आहे की त्याला फक्त एवढंच माहिती आहे प्रोटीन तयार करायचं. पण कुठलं प्रोटीन तयार करायचं हे त्याला माहिती नाही आहे. शरीरामध्ये कुठल्या प्रोटीनची कमतरता आहे आणि कोणतं आपण तयार केलं पाहिजे हे माहिती नाही. हे माहिती असतं कोणाला? DNAला माहिती असतं. कारण तो आपल्या शरीराचे सगळे सेल्सना कंट्रोल करत असतो. सगळ्या बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम हे DNA करतो. ठीक आहे. प्रत्येक सेलमध्ये DNA असतो आणि हा DNA या सगळ्या गोष्टींचा कंट्रोल किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती DNAकडे असते.
मग आता DNA ला माहिती आहे की कुठलं प्रोटीन गरजेचं आहे आणि कुठलं कमतरता आहे कुठल्या प्रोटीनची. मग हा DNA RNAला मेसेज पाठवतो की हे कोडिंग असतं त्यांचं. एका कोडिंगच्या फॉर्मॅटमध्ये तो मेसेज पाठवतो की बाबा हे प्रोटीन बॉडीमध्ये कमी आहे आणि हे तू प्रोड्यूस कर. ठीक आहे. आता हेच दिले तुम्हाला. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन DNA. प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन आहे, सिंथेसिस म्हणजे तयार करणं, प्रोटीन कुठलं तयार करायचं आहे ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे ही असते DNAकडं. आणि सिंथेसिस त्या ॲप्रोप्रिएट प्रोटीनचं सिंथेसिस कोण करतं? RNA करतो. ठीक आहे. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन DNA अँड सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स ॲज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर द बॉडी. शरीरासाठी ते प्रोटीन तयार करणं हे गरजेचं असतं. दीज प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA. ठीक आहे. ही प्रोटीन्स कोण सिंथेसाइज करतं? DNA करतो. पण कुणामार्फत करतो? RNA मार्फत करतो. DNA त्याला मेसेज पाठवतो, कारण DNAनं जोपर्यंत मेसेज नाही पाठवला तोपर्यंत RNA प्रोटीन तयार नाही करू शकत. म्हणून असं म्हटलं आहे की ही जी प्रोटीन्स आहेत जी कमी पडतात बॉडीमध्ये, ज्याचा सगळा डेटा DNAकडं आहे, हा DNA RNAला मेसेज पाठवतो आणि मग RNA प्रोटीन सिंथेसिस करतो. ही जी प्रोसेस आहे ह्याला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. ठीक आहे. सेंट्रल डोग्मा इज द प्रोसेस इन विच जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्लोज फ्रॉम DNA टू RNA. आता इथं काय सांगितलं आहे बघा, DNAपासून RNAकडं मेसेज जातो आहे, कुठलं प्रोटीन तयार करायचं आहे हे मेसेज जातो आहे. हा मेसेज कोण घेऊन जातं? तर जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा tRNA घेऊन जातो. ठीक आहे. सेंट्रल डोग्मा ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये DNAपासून RNAकडं कुठलं प्रोटीन तयार करायचं आहे हा मेसेज जातो. हे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मग आपल्याला ट्रान्स्क्रिप्शनकडे यायचं आहे. बघा काय आता दिलं ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन इज द फर्स्ट स्टेप ऑफ जीन एक्सप्रेशन दॅट इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ RNA मॉलिक्यूल फ्रॉम DNA. ओके. आता हे जे टोटल सेंट्रल डोग्मा प्रोसेस आहे ही तयार होण्यासाठी ट्रान्स्क्रिप्शन ही पहिली प्रोसेस आहे. ही सेंट्रल डोग्मा मेन प्रोसेस आहे. ठीक आहे. सेंट्रल डोग्मामध्ये ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय सांगितलं आहे? ट्रान्स्क्रिप्शन ही पहिली स्टेप आहे ज्याच्यामध्ये RNA फॉर्मेशन ऑफ RNA मॉलिक्यूल फ्रॉम DNAपासून आधी RNA तयार होतो. ठीक आहे. DNAपासून RNA तयार होण्याची जी पहिली स्टेप आहे त्याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. त्याची डायग्रॅम तुम्हाला बुकमध्ये दिलेली आहे, ती ड्रॉ करून घ्यायची आहे इथं. त्यानंतर ट्रिपलेट कोडॉन हा अजून एक कन्सेप्ट आहे. ही स्टेप नाही. सेंट्रल डोग्मा आणि ट्रिपलेट कोडॉन ह्या स्टेप्स नाही आहेत, हे कन्सेप्ट्स आहेत. आणि स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत? ट्रान्स्क्रिप्शन बघितली, नंतर ट्रान्सलेशन आहे आणि मग ट्रान्सलोकेशन आहे. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय? द mRNA फॉर्म्ड इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. बघा, न्यूक्लियसमध्ये mRNA तयार होतो. प्रत्येक आपले जे सेल्स आहेत त्या सेल्सच्या न्यूक्लियसमध्ये mRNA तयार होत असतो. आणि हा mRNA मॅसेंजर RNA, त्याचं नाव M म्हणजे काय? मॅसेंजर. म्हणजे तो मेसेज घेऊन येणार आहे. कुणाचा मेसेज घेऊन येणार आहे? DNAचं मेसेज घेऊन येणार आहे. कुणाकडं जाणार आहे? RNAकडं जाणार आहे. काय मेसेज नेणार आहे? तर कुठले प्रोटीन्स तयार करायचे आहेत. मग मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे जे मेसेजेस जातात हे कोडिंग थ्रू जातात. द mRNA फॉर्म्ड इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. mRNA तयार होतो कुठं? सेलच्या न्यूक्लियसमध्ये होतो. तिथून तो येतो सायटोप्लाझममध्ये. इट ब्रिंग्स द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. यानं न्यूक्लियसमध्ये हे DNA आणि RNA दोन्हीसुद्धा पहिल्यांदा न्यूक्लियसमध्येच आहेत. आधी DNAपासून RNA तयार झाला आहे. RNAचे तिन्ही टाईप्स tयार झालेले आहेत, mRNA, tRNA आणि rRNA. ठीक आहे. आता न्यूक्लियसमध्येच DNAनं mRNAला सांगितलं की हे प्रोटीन कमी पडतं आहे. हा मेसेज घेऊन mRNA न्यूक्लियसमधनं येतो आहे बाहेर सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे. मग हा मेसेज कोडेड फॉर्मॅटमध्ये आहे. द मेसेज कंटेन्स कोड्स फॉर अमिनो ॲसिड्स. प्रोटीन्स म्हणजेच प्रोटीन्स तयार होतात कोणापासून? अमिनो ॲसिड्सपासून. rRNA जो आहे तो अमिनो ॲसिड्स तयार करतो आणि त्या अमिनो ॲसिड्सला एकत्र करून प्रोटीन्स तयार केले जातात. द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमिनो ॲसिड्स. कुठले अमिनो ॲसिड्स तयार करायचे आहेत? अमिनो ॲसिड्स हे प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. म्हणजे आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स जसे सेल्स आहेत तशी प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक्स हे अमिनो ॲसिड्स आहेत. म्हणजे अमिनो ॲसिड्स तयार केल्याशिवाय प्रोटीन्स तयार होत नाहीत. बरोबर. म्हणजे पहिली स्टेप काय पाहिजे? अमिनो ॲसिड्स तयार करणं. ठीक आहे. मग या मेसेजमध्ये कोड असतात. कशाचे कोड असतात? की कुठलं अमिनो ॲसिड तयार करायचं आहे याचे कोड असतात. द कोड फॉर ईच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. भरपूर अमिनो ॲसिड्स आपल्या शरीरामध्ये गरजेचे आहेत आणि प्रत्येक अमिनो ॲसिड तयार करण्याचा कोड हा वेगळा वेगळा आहे. म्हणजे कळलं पाहिजे ना RNAला कुठलं करायचं आहे तयार, त्यात कोडप्रमाणे ते ठरवलं जातं. मग प्रत्येक अमिनो ॲसिडचा हा कोडिंग वेगळं वेगळं आहे.
आणि हे कोड तयार करण्यासाठी न्यूक्लिओटाईडचा वापर केला जातो. तुम्हाला 9वीला 4 न्यूक्लिओटाईड्स होते, ॲडिनोसिन, थायमिन, सायटोसिन आणि गॉनिन. बरोबर, हे 4 न्यूक्लिओटाईड्स होते. या 4 न्यूक्लिओटाईडचा वापर करून मग कोड तयार केला जातो. ह्यातले 3 एकत्र घेतले जातात. ॲडिनोसिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन असे जे 4 आहेत, या 4पैकी 3 असे एकत्र करून प्रत्येक ॲमिनो ॲसिडचा वेगळा वेगळा कोड तयार केला जातो. आणि मग हा mRNAकडं कोड पाठवला जातो की आता समजा एखादं XYZ कुठलं तरी अमायनो ॲसिड तयार करायचं आहे. त्याचा कोड असेल कदाचित ATC, ॲडिनोसिन, थायमिन आणि सायटोसिन. तर हा ATC जेव्हा आला RNAला, तेव्हा RNAला कळलं काय की XYZ हे अमायनो ॲसिड तयार करायचं आहे. अशा प्रकारे ह्यांचं काम चालू असतं. फॉर द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. इट इज कॉल्ड एज ट्रिपलेट कोडॉन. हा जो कोड आहे 3 न्यूक्लिओटाइडचा, जो mRNAला DNA कडून मिळालेला आहे, त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणू शकतो. ईच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. mRNAकडे असे भरपूर ट्रिपलेट कोडॉन्स असतात, म्हणजे कोड्स असतात 3 न्यूक्लिओटाइडचे. आणि हे सगळे कोड्स तो घेऊन जाणारे कुठं आता RNAकडं, rRNAकडं तयार करण्यासाठी अमिनो ॲसिड. पुढं बघा, ट्रान्सलेशन म्हणजे काय. ॲज पर द मेसेज ऑन mRNA. आता mRNAनं मेसेज आणलेला आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणलेलं आहे, न्यूक्लिओटाइडचे 3 न्यूक्लिओटाइड्स असे कोडिंगच्या फॉर्मॅटमध्ये त्यांना मेसेज आणलेला आहे. ॲमिनो ॲसिड्स आर सप्लायड बाय tRNA. ओके, लक्ष द्या. आता mRNAचं काम काय होतं, मेसेज आणणं, कुठला अमिनो ॲसिड पाहिजे. कुणाकडं आणला मेसेज, तो rRNAकडं आणला. ठीक आहे. आता हे जे तयार झालेले प्रोटीन्स आहेत, हे ट्रान्सफर केले पाहिजेत पुन्हा DNAकडं. म्हणजे आता काम कोणाचं आलं, tRNAचं काम आलं, ट्रान्सफर RNA. फॉर धिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅविंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू कोडॉन ऑन mRNA. आता पहिल्यांदा mRNAनं जे 3 कोड्स आणलेले आहेत, जे 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आणलेला आहे, तो जातो tRNAकडं. tRNA त्याला अँटीकोड करतो, म्हणजे डिकोड करतो. त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेतो tRNA. डिकोड करणं म्हणजे त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेणं. मग tRNA काय करेल, हा या कोडचा डिकोड करेल आणि त्याचा अर्थ काय, कुठला अमिनो ॲसिड नक्की पाहिजे हे समजून घेईल. ह्याला यासाठी त्याच्याकडे अँटीकोडॉन लागतात. म्हणजे जे कोड आलेले आहेत त्याचा उलटं करायचं किंवा त्याला डिकोड करायचं, तर त्याला अँटीकोडॉन tRNAकडे हवे लागतात. धिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. आणि नंतरचे आहे ते ट्रान्सलोकेशन. द अमिनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय tRNA आर बाउंडेड टुगेदर बाय पेप्टाईड बॉन्ड्स. आता या tRNAनं rRNAकडे मेसेज दिला, अँटीकोड करून दिला, म्हणजे सिम्प्लिफाय करून सांगितला मेसेज. mRNA मेसेज जो आणलेला होता तो जटिल फॉर्मॅटमध्ये होता, तो tRNAनं सिम्पल बनवला. rRNAला सांगितलं की हे प्रोटीन्स बनवायचे आहेत. rRNA ते प्रोटीन्स बनवले. ठीक आहे. आणि पुन्हा ते tRNAकडे पाठवले. tRNA आता पुन्हा ट्रान्सफर करेल ते प्रोटीन सगळे. मग हे प्रोटीन ट्रान्सफर करण्याच्या आधी हे जे अमायनो ॲसिड्स तयार झालेले आहेत, हे ट्रान्सफर करण्याच्या आधी हे अमायनो ॲसिड्स सगळे एकमेकांना बांधले जातात, पेप्टाईड बॉन्ड्सनी बांधले जातात विथ द हेल्प ऑफ rRNA. rRNA काय करतो, हे अमायनो ॲसिड्स तयार करतो आणि या सगळ्या अमायनो ॲसिड्सना बॉन्ड्सनी बांधतो, एकमेकांना पेप्टाईड बॉन्ड्सनी बांधतो. ड्युरिंग धिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड बाय डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. या पूर्ण प्रोसेसमध्ये जे रायबोझोम्स आहेत, rRNA म्हणजे रायबोझोमल RNA, ह्यामध्ये जे रायबोझोम्स आहेत, मगापासून बघतो की प्रोटीन तयार करणं किंवा अमायनो ॲसिड तयार करणं हे rRNA करतो. मग rRNAमध्ये रायबोझोम्स असतात जे अमायनो ॲसिड्स तयार करत असतात. हे रायबोझोम्स कंटिन्यू मुवमेंटमध्ये असतात, हे प्रोटीन सिंथेसिस चालू असेपर्यंत. ही जी प्रोसेस आहे याला ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. कुठली प्रोसेस, अमायनो ॲसिड्सना बांधणं, एकमेकांशी बांधणं, पेप्टाईड बॉन्ड्सनी बांधणं. ठीक आहे. मग हे होताना रायबोझोम्स ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्स म्हणजे फिरत असतात कंटिन्यू. हे जे पेप्टाईड बॉन्ड्सनं लिंकेज आहे अमायनो ॲसिड्सचं, ह्या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. इथंपर्यंतच थांबतो आहे आपण, आता पुढचं घेत नाही आहे. एक मिनिट, एक म्युटेशनचा कन्सेप्ट राहिला आहे फक्त. मग हा एक कन्सेप्ट झाला की हेरिडिटी संपतं आहे आपलं. ठीक आहे. म्युटेशन म्हणजे काय बघा, म्युटेशन हा जीन्समध्ये अचानक एखादा बदल झाला तर त्याला म्युटेशन असं म्हणतात. ठीक आहे. आपले जीन्स आपण आता नॉर्मल आहोत, बरोबर, पण काय वेळेला काय होतं की आईवडील नॉर्मल असतात, आजी आजोबा नॉर्मल असतात, पण तयार होणारं बाळ हे जन्मताच मतिमंद असतं.
ठीक आहे. हे कशामुळे होतं? जीन्समध्ये बदल झाल्यामुळं. आधी कुठल्याच हेरिडिटीमध्ये असं काहीच नाही आहे. म्हणजे जे त्यांचे आईवडील आहेत, आजी आजोबा आहेत, यांच्यामध्ये असं कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. पण अचानकच जीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात, जीनमध्ये चेंजेस होतात आणि तयार होणारं बाळ हे मतिमंद होतं किंवा बहिरं होतं. ठीक आहे. हे जे अचानक होणारे चेंजेस आहेत, जे जीन्समध्ये होतात, त्यांना म्युटेशन असं म्हटलं जातं. म्युटेशनची डेफिनेशन दिली आहे. म्युटेशन इज द चेंज दॅट ऑकर्स इन अवर DNA सिक्वेन्स. DNA सिक्वेन्समध्ये जो चेंज होतो, म्हणजे जीन्समध्ये जो अचानक चेंज होतो ड्यू टू एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. मग हा चेंज कोणाकोणामुळे होऊ शकतो? UV लाईटमुळे होऊ शकतो किंवा मिस्टेक्स कॉज वेन DNA इज कॉपीड. DNAची जेव्हा कॉपी येत असते आईवडिलांकडनं मुलाकडं, त्या सिक्वेन्स जी कॉपी तयार होत असते त्या तयार होतानाच जर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आले तर तयार होणारं मूल जे आहे, जन्माला येणारं मूल जे आहे, त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट्स येऊ शकतात. याला म्युटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता इथंपर्यंतचं लेसन तुम्हाला पुन्हा वाचायचं आहे. डेफिनेशन्स सगळ्या लर्न करायच्या आहेत. ओके. डेफिनेशन्स सगळ्या लर्न करायच्या आहेत. डायग्रॅम ड्रॉ करायच्या आहेत. ठीक आहे. इव्होल्युशनचा पार्ट आपण उद्या सुरू करतो आहे. मी साधारण हा लेसन झाल्यानंतर मी पुन्हा एक व्हिडिओ कॉल करणार आहे, ज्यामध्ये मी डेफिनेशनची ओरल घेणार आहे. सगळ्या डेफिनेशन्स प्रत्येकाच्या लर्न पाहिजेत. तुम्ही आत्तापर्यंत जशी छान अभ्यास करताय तसंच ह्याच्या पुढं सुद्धा करायचं आहे. आणि डेफिनेशन सगळ्या लर्न करा. ओके. इव्होल्युशनचा पार्ट इझी आहे, इव्होल्युशन हार्ड नाही आहे. हेरिडिटीचाच पार्ट थोडासा ह्याच्यामध्ये हार्ड जातो. थांबूया आपण.